बघा बघ कसं तोऱ्यानं चालतंय, चालताना हिच कंबार हलतय. बघा, आजचा टॉपिक आहे शेळी पालन केल्यावर लोक बोलत्यात. चायला लाज वाटते. एक फोन आला होता, दादा म्हणे चायला हे शेळी पालन जर केलं ना तर लोक बोलत आहे म्हणे. तर त्याला काय म्हटलं माहिती आहे का मी? त्याला म्हटलं आईच्या लोकांच्या आईच्या तर गावात पाणी भरत्या टँकर ना, तो ह्या घरीमध्ये विहिरीचं पाणी आहे, तू कायला टेन्शन घेतो? नाही राव म्हणे दादा, तुम्ही जसं व्हिडिओमध्ये सांगता तसं थोडं समजून सांगा. म्हणलं थांब मग 10 मिनटं थांब, एक व्हिडिओ येईल तो व्हिडिओच पाहून घे म्हणलं ना. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय मी, की शेळी पालन केल्यावर लोक बोलतात. पहिलेच म्हणलो लोकांच्या तर आईच्या गावात पाणी भरते टँकरनं, आपल्या घरी विहिरीचं पाणी बोरचं पाणी, एवढं काय टेन्शन घ्यायचं. चला थोडंसं आजच्या या जन्नतपासून सुरुवात करूया आणि या व्हिडिओला सुरुवात करूया. बघूयात लोक म्हणल्यावर काय करा. हे बघा मित्रांनो, पहिले तर मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मी काय बोलणार व्हिडिओमध्ये. तरी बी ही दुनिया अशी भाऊ, तुम्हाला घोड्यावर बी चालू देणार नाही, पै बी चालू देणार नाही आणि कशीच चालू देणार नाही. ही तुम्हाला आहे ना गुदमरून मारायला पाहते. ही दुनिया अशी बेकार आहे. याचं मागचं कारण कसं आहे ते ऐकून घ्या. हे बघा, जर तुम्ही काहीतरी केलं, समजा आज रणदे भैया व्हिडिओ बनवतोय, जर या व्हिडिओचं काही नाही झालं तर लोक काय म्हणते, चायला काय ते रणदे भैया मॅडवानी व्हिडिओ बनवत राहतं, पागल आहे ते. मला बी माझ्या गावात यूट्यूब छाट म्हणायची, पहिले काय म्हणायचे यूट्यूब छाट. आता काहीतरी होतं आहे, काहीतरी लोक बघताय, कोणीतरी शेळ्या घेऊन जात आहे, लोक बघताय की रणदे भैया पैसा कमवतोय. एका वर्षामध्ये 10 शेळ्याच्या 50 शेळ्या झाल्या हे लोकांना दिसत आहेत. आता गावातले लोक काय म्हणते माहिती आहे का? सरळ म्हणत्या, म्हणजे त्यांचं फक्त एकच वाक्य राहतं, यायला आम्हाला वाटलं होतं हे पोरगं काहीतरी करीन. ही रिॲलिटी बरं का. नाही तर म्हणशाल रणदे भैया चाटा आणला काय. माझ्या गावात येऊन पहा, नाव नाही सांगणार पण आहेत काही लोक मला यूट्यूब छाट म्हणायचे, पहिले पागले म्हणायचे. आता त्यांच्याच पोराला म्हणतात त्याच्याकडून शिक काहीतरी, त्याला विचार कसं बनते यूट्यूब. आज 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, जास्त काही दिवस झाले नाही. तर ह्या गोष्टी म्हणजे काय, लोक फक्त क्रेडिट चोरायला पाहत्या. लोक तुमचं क्रेडिट घेऊन जाईन, तुम्ही मेहनत केली तर तुमचं क्रेडिट घेऊन जाणार आणि त्याच्यानंतर मेहनत नाही केली तर तुम्हाला नावं ठेवायला पुढं राहणार. त्याच्यामुळं लोकांचा विचार करणं बंद कर भाऊ, आणि तू एकदा शेळी पालन चालू कर. काय होईन ते होईन. हे बा, एकच जिंदगी, याचा ट्राय केल्याशिवाय काही मजा नाही. हां, भले तुमच्याकडे 2 लाख रुपये पडेले ना, पुरे 2 लाख रुपये नका टाकू शेळ्यामध्ये, 50-50 हजार रुपये टाका, 1.5 लाख रुपये तुमच्या जवळ राहून द्या. नाही शेळी पालन जमलं तर दुसऱ्या धंद्यात उतरा, पण ट्राय करा, कारण ट्राय केल्याशिवाय मजा नाही. विषय असा आहे लय बेकार विषय. चला पप्पालाच बोलूयात थोडं 2 शब्द, नंतर बोलूयात. फोन चालू आहे वाटतं. चलो, बघू शकता पुढं गेल्या बकरे मित्रांनो, शेळ्या निघल्या पुढं. खमो 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 खमो, आगळ मत जाओ रे काका. पुढं पुढं चालले बघा बकऱ्या. हां, तर आपला टॉपिक आहे बघा. बरेच लोक काय म्हणते माहिती आहे का, मला आता या दादाचा फोन आला, यार लाज वाटते म्हणे शेळी पालणार भाऊ, ही जिंदगी लई बेकार आहे, दुनिया लई बेकार आहे. पण हे स्वतःचं साम्राज्य आहे भाऊ, इथं तुम्हाला बोलायची टाप नाही कोणाची की तू असं काऊन केलं म्हणून. हे माझं चॅनल आहे, रणदे भैयाचं चॅनल आहे. मी आज हेडफोन घालून व्हिडिओ टाकीन, नाही तर हेडफोन काढून व्हिडिओ टाकीन, कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ टाकीन. आपल्यावर कोणाची इथं हे आहे का मर्जी आहे का? यूट्यूब कंपनी सोडली तर नाही आहे ना. व्हिडिओचं त्या विषयी सोडून मी बकऱ्या फार चारतोय, चाललो आता रस्त्यानं. हॉटेल कपडे घालून बकऱ्या चारल्या काय आणि पॉशमध्ये राहून बकऱ्या चारल्या काय, कोणी म्हणायची टाप आहे का? ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. कोणी म्हणला ना भाऊ अरे काय कपडे घातले, दे भाऊ आणून, पहा कशी मिरची लागती. हे विषय समजून घ्या तुम्ही. लोकांची मानसिकता वेगळी आहे भाऊ, तुम्ही लोकांच्या नादी लागू नका. लोक आहे ना, लोक लय मोकार आहे. कारण काही गोष्टी अनुभवल्या मी, तुम्हाला रिॲलिटी सांगितली की लोकांचा भरोसा नाही. लोक सगळं क्रेडिट चोरून घेत्या. तुम्ही मेहनत करा नाही तर तुम्ही काही करा, लोक बोलायला तयारच आहे. आयला मला वाटलंच होतं हे काहीतरी करीन हावराव, नाही तर मग असं म्हणतील हां माहितीच होतं मला काही होणार नाही, म्हणलं होतं नोकरी कर, शाळा शिक. अशी 2 राशीचे लोक आहे, म्हणजे दोन्ही शब्द तयार आहे, त्याला काय बोलायला काय लागतं.
त्याच्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काय होईन काय नाही होईन. अरे जे होईन ते होईन. कुठं तुम्हाला लोक भाकरी आणून खाऊ घालू राहिले, तुम्ही तर स्वतःच्याच भाकरी खाऊ राहिले ना. दोन गोष्टी, आईवडील बोलतात, घरचे बोलतात, ते तुमच्या चांगल्यासाठी भल्यासाठी बोलता भाऊ. त्याच्या मागं बी कार नाही. त्यांना बी वाटतं त्यांचं लेकरू वाया नाही जावं. मला बी म्हणत होते काय बकऱ्याची नाद लागला, शिक. मी शिक्षण बी चालू ठेवलं, बकऱ्या बी चालू ठेवल्या. यांना काय झालं माहिती आहे का, एक लोकांचे फोन यायला लागले की रणदेभाई आम्हाला हे सांगा, रणदेभाई आम्हाला ते सांगा. घरच्यांना बी कॉन्फिडन्स आला नाही राव, काहीतरी हाय शेळ्यामध्ये थोडंसं वेगळं केलं. हे बघा, जसं सगळं लोक करते तसं जर तुम्ही केलं तर मग जसं सगळ्या लोकांसोबत होतं तसंच तुमच्यासोबत होणार. ही गोष्ट ध्यानात ठेवा, बरोबर आहे की नाही. एखादी चुकी आहे किंवा एखादी वस्तू, एखादा एक्सपेरिमेंट आहे, म्हणजे थोडक्यात जर एखाद्या गोष्टीचा शोध लावू राहिलो आपण आणि मागच्या 100 लोकांनी सेम पद्धतीनं जर त्या गोष्टीचा शोध लावायला सुरुवात केली, एखादं गड्डं आहे तिथं खोंदीत बसली कुरडीना किंवा मग कुदळीना, पण त्या 100 लोकांना ते गड्ड्यामध्ये काही सापडा ना, तर तुम्ही बी जर कुदळ घेऊन गेले तर तुम्हाला बी नाही सापडणार. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुम्हाला काहीतरी मशीन आणावं लागेल, काहीतरी JCB आणावं लागेल लवकर मिळायसाठी, किंवा मग दुसरी जागा शोधावं लागेल. तुम्हाला बघावं लागेल नेमकं इथंच आहे का दुसरीकडे आहे. ह्या गोष्टी म्हणजे काय, शेळीपालन लोक बी करतात पण त्यांना लोक बोलतात की यार असं आहे. त्याच्या मागची कारणं तुम्हाला सांगतो. पहिलं कारण, जे पहिले लोक शेळीपालन करत होते किंवा शेळ्या वळीत होते, एकतर अशिक्षित बेरोजगार होते. म्हणजे काय, जेवढे पैसे मिळायला पाहिजे तेवढे त्यांना मिळत नव्हते, सगळे व्यापारीच खाऊन जायचे. तसं तुम्ही होऊन नका देऊ, तुम्ही थोडं शिका, तुमचा माल चांगल्या किमतीत विका, काय अडचणी. पहिले शेळ्यांना पहिल्या काळामध्ये एवढं मार्केट नव्हतं जेवढं आता आहे, कारण मटण खाणारे लोक वाढत चालले भाऊ. भले माळी असेल गळ्यामध्ये पण मटण तर खात्या लोक, माळ काढून मटण खात्या पुन्हा माळ घालून घेत्या आंघोळ झालं, अशी बी लोक मी पाहिले. तो विषय वेगळा. पण विषय काय आहे की तुम्ही शेळीपालन करा. लोकांचं काय, लोक बोलतीलच, व्हिडिओ काढला तरी बोलतील, हसला तरी बोलतील, त्याचा काही विषय नाही आहे. हां, दुसरी गोष्ट, हे जे शेळ्या वळणारे पोट्टे सोट्टे होते ना पहिले, दारू पितीन, सिगरेट वडीतीन, म्हणजे एक जो नजरिया होता तो वेगळा आहे त्या शेळीपालकाकडे बघण्याचा. तिकडंच माळावर जाऊन बसन, त्याला काही घेणंच नाही. अरे भाऊ, आता बंदिस्त शेळीपालन आलं, अर्ध बंदिस्त शेळीपालन आलं, आता प्रशिक्षणं आलेत. आता तुम्ही फक्त शेळीपालन करता करता प्रशिक्षणं बी घेतले आणि एका महिन्याभरात 10-20 लोकांना तुमच्या फार्मवरती प्रशिक्षण बी दिलं आजूबाजूच्या लोकांना, आणि त्यांच्याकडून 1000-500 रुपये जरी घेतले, तुमचा 10-20 हजार रुपये महिन्याला खर्च निघून जाईल शेळ्यांचा. ही गोष्ट ध्यानात ठेवा. तुमचा अनुभव शेअर करायचा आहे भाऊ. आणि आता सध्याच्या काळात लोक अनुभवाला किंमत द्यायला लागली, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मी स्वतः ग्रुप चालवतो, मलासुद्धा लोक पैसे देऊन ग्रुपमध्ये येत आहे. काय येत आहे, माझा अनुभव ऐकूनच येत आहे ना. तसं तुम्ही अनुभव कमवा. हे बघा, माझी 6 वर्षाची मेहनती, आणि त्याच्या अगोदरही शेळीपालन होतं. या 6 वर्षात मी काय काय शिकलो मी ते लोकांना सांगतो, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर ग्रुप चालवून त्या ग्रुपमधल्या लोकांच्या अडचणी त्यांना कळतात. म्हणजे मी काय केलं, कनेक्ट करून दिलं 2 शेळीपालकांना, ती एकमेकासोबत बोलतात की बाबा माय फार्मवर असं आहे, माय फार्मवर, त्याला बी माणसं मिळतात त्या ग्रुपवरती. तसं तुम्ही काहीतरी करा ना. काय अडचण काय, तुम्ही एक यूट्यूब चॅनल खोला, व्हिडिओ टाका, चाललं तर बढिया, नाही चाललं तरी बढिया, आपलं काय जाणार. हे बघा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, केलं तर काहीतरी होईन, नाही केलं तर 100% एका काही होणार नाही म्हणून. ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यामुळे एक वेळेस ट्राय करायला काय हरकत नाही. हां, नंतर जर जमायला नाही लागलं ती गोष्ट वेगळी, पण ट्राय करायला हरकत नाही, कारण त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर निघून जायचं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. माणसाला लग्न केल्यावर कळतं यार, थोडे पैसे कमवून ठेवले असतील मग केलं असतं लग्न तर बरं झालं असतं, फायनान्शियली फ्री असतो, थोडं बरं झालं असतं. आता आणखीन गोत्यात आलो, बरोबर आहे की नाही. आधी लई गोड गोड वाटत होतं, पण आता थोडी चुकीच झाली, बरोबर आहे की नाही. अनुभवाची बोली. तशाच गोष्टी आहे, तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की हे सुखाचं आहे का दुःखाचं आहे. आणि एकदा करून पाहिलं, तुम्हाला कळलं का सुखाचं आहे का, तुम्ही त्याच्यात वाढशान. कळलं दुःखाचं आहे, सोडून द्याशान, दुसऱ्या धंद्याला लागशान. ही एक गोष्ट आहे. तर लोक बोलते याच्यावर विचार करू नका, स्वतः मेहनत घ्या, स्वतः चालू व्हा. काय फरक नाही पडत घंटावी, तुम्हाला सांगतो. हे बघा, हे शेळी अशी आहे, लोक म्हणते लक्ष्मी आहे, खरंच लक्ष्मी ही. कारण तुम्हाला आहे ना पाण्यात जाऊन देणार नाही कधी, फक्त तुम्ही निर्व्यसनी राहायचं आणि तुमची संगत चांगली ठेवायची, हे माझं म्हणणं आहे. कारण माझी संगत, हे बघा, मला कोणी नाही भेटलं तर मी एकला राहतो, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कोणी नाही भेटलं तर मी एकला राहतो.
कोणी भेटलं तर चांगलाच धुंडीतो, नाही तर त्याला सोडून देतो. माणसं जपायला शिका. काही गोष्टी मी मागच्या काळात सोडून दिल्या. का सोडल्या? संगत गुण ते सोबत गुण, ह्या गोष्टी आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. माझे जेवढे बी दोरीदार 10-5 चांगले निर्व्यसनी, म्हणून मी त्यांच्यासोबत. ज्या दिवशी ते व्यसनाधीन झाले त्या दिवशी आपण त्यांच्यापासून बाजूला. भाऊ तू आणि तो मार्ग, तेवढी गोष्ट फक्त ध्यानात ठेवा. तुम्हाला काही व्यसन असलं तर सोडून द्या दादा, कारण काय उपयोग नाही त्या व्यसनामध्ये. तुमच्या घरदाराचा नाश होणार आहे, तुमचा नाश होणार आहे, तुमच्या शरीर संपत्तीचा नाश होणार आहे, तुमच्या धनसंपत्तीचा नाश होणार आहे. ह्या गोष्टी ध्यानात ठेवा. तुम्हाला थोडाफार शौक असला ती गोष्ट वेगळी, पण व्यसन करू नका कोणत्याच गोष्टीचं. चांगल्या गोष्टीचं व्यसन असेल तर चांगलं, पण वाईट व्यसनाला लागू नका. हे बघा, चांगल्या क्वालिटीमध्ये काम केलं तर शेळ्यामध्ये बी लोक नाव घेत्या की यार रणदे भाई याचा फार्म आहे कुठंतरी. माझ्या गावात बी लोक येत्या, नांदेडवरून येत्या, परभणीहून येत्या, कुठून येत्या, चौकात येऊन विचारत्या रणदे भाईचा मळा कोणीकडे. साऱ्या गावात नाव झालं ना पोराचं, यायला काहीतरी करू आलं बा पोरग. बरोबर आहे की नाही? जे लोक माळावर बसेल राहत्या किंवा हाटलीवर बसेल राहत्या, त्या हाटलीवाल्या लोकायला बी कळलं रिकाम टेकड्याला काहीतरी करू आलं. चायला सरपंचाच्या घरी लोक येऊ राहिले लांबून लांबून. तर अशा गोष्टी भाऊ तुम्ही बी करा, कारण केल्याशिवाय होत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. काहीतरी उपरनीचे खालवर कर नाही, त्याच्याशिवाय माझ्या नाही. पत्तरवाळी खाल्ली होती बकरी ना, मक्कारी. हां, तर असे बी प्रॉब्लेम होते रस्त्याच्या कडेला. हे लोक चटण्या चुटण्या भाज्या पाल्याची. चा बानूबाई बाळूमामा पा कशी झाली मित्रांनो आपली. तशी ही माळसा आहे बरं का, बानूबाई म्हणतो मी लाडात कधी कधी. हां, तर ह्या गोष्टी आहे, शिकून घ्या, सवरून घ्या. शिक्षण सोडू नका बरं का, नाही तर बरेच विद्यार्थी पाहत असन. विद्यार्थ्यांना एक हे आहे माझंवालं की शिक्षण सोडू नका, कारण त्याच्यामागं कारण असं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. कोणीतरी महापुरुष सांगून गेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले, खरं आहे ती. कारण शिकल्यावर माणसाला 2 गोष्टी कळतात. पुढचे माणसं कसे आहे ते कळतात, तुमचा माइंड ओपन होतो, माणसं सोडायला शिकतं माणूस, नाही म्हणायला शिकतं माणूस, आणि बऱ्याच गोष्टी करायला शिकतं माणूस. कारण विषय असा आहे की तुम्ही शिक्षण केलं म्हणजे लोक तुम्हाला लुटायला बघणार नाही. त्यांना कळून जाईल बुवा चॅप्टर आहे. आता हे बकरू आणलं होतं 35,000चं. एक जण आला म्हणे काय कामाचं आहे, 35,000 कोणी घेतं का? पुन्हा त्याचाच फोन आला द्यायचं म्हणे 40,000. म्हणजे इतके लोक कलाकार कसे आहे तुम्हाला माहीत नाही भाऊ. या गोष्टी समजून घ्या. झालं ना मग 35,000 बोकड 40,000. आता लोकांना काय सांगेल मी 35चं आहे, 40चंच म्हणून भाऊ, 40,000चं बोकडे. आणि हाच बकरू अजून बकरीपर्यंत समजलं 50-51पर्यंत विकतो. आयडिया आहे भाऊ, आयडिया. तुम्ही करा, बिंदास करा. खाटड खुटड शेळ्या घेऊन त्याला बनवा, नाही तर क्वालिटी घेऊन त्यांना क्वालिटी आणखीन बनवा, पण करा. मग लोक म्हणते काय बकऱ्या पाळी द्या, काय करते दुसऱ्या बरोबर जगापेक्षा. लोकांचं असं म्हणणं आहे लग्न नाही होत. लग्न करून होत नाही, सगळे ठेप्यावर असल्यावर करून नाही होत. ठेप्यावर पाहिन काय काय ठेप्यावर पाहिन थोडंसं. शिक्षण बी पाहिजे, व्यवसाय बी नीट पाहिजे. बरं, करायचं म्हणून करायचं 2-4 घेऊन लोकांचं, नाही मग जायचं मी पुण्याला सर्व्हिसला आहे, लग्न होतं. हां, मग आहे हे बा भाऊ. फक्त लग्न होस्तोवर कंपन्यात काम करशान आणि नंतर पुन्हा घरी येऊन बाकऱ्या पाळशान. त्याच्यापेक्षा आधी सांगा मी बाकऱ्यावाला आहे, लग्न होऊ नाही हो, तुम्ही सुखी राहशान. नंतर गेली बायको पळून तर काय करशान. मजाक करतोय, कोण नाही जात कुणीकडे पळून. पण एक विषय झाला की रिॲलिटी तुम्हाला पोरगी मिळणार आहे ती तुमची जॉब बघून. नंतर नाराजी होती बरं का, 100% नाराजी होती. म्हणजे आमचे गुरु आहे, त्या गुरूंचा व्हिडिओ पाहिला मी. त्या व्हिडिओमध्ये होतं ते पोरगं म्हणत होतं IPS व्हायचं आहे, पण IPS झाल्यानंतर मी जॉब सोडणार आहे. झालोच आता जवळपास, लग्न करू का नको. अरे भाऊ कर, पण ती जॉब दाखवून केलं तर उद्या तुला प्रॉब्लेम येतील, असे आमचे गुरुजी सांगत होते. म्हणजे तशा गोष्टी आहे, आणि चांगल्या गोष्टी शिकायला हरकत नाही. तुम्ही या व्हिडिओमधून काही शिकले असाल नक्कीच संपर्क करा. म्हणजे थँक्यू बोला.
थँक्यू नाही बोलले तरी चालेल, पण तुम्ही शेळीपालन चालू करा. म्हणजे तेच माझ्यासाठी थँक्यू होईल. तुमच्या एवढ्या हजारो लोकांमधलं एकाचं जरी चांगलं झालं आणि एकानं जरी पूर्ण व्हिडिओ पाहिला तर माझं भलं झालं भाऊ. मी काय सगळी दुनिया सुधारायला नाही निघलो. ज्यांना फरक पडायचा आहे त्यांना पडून जातो. कारण अगेन लोकांचं मनावर घ्यायचं नाही. लोकल जे करायचं तेच करणारे लोक. पण आपलं काम आहे त्यांना चांगला रस्ता दाखवून द्यायचं. तुम्हाला पटलं असेल एक लाईक ठोका, एक सबस्क्राईब करा आणि तुमच्या लाडक्या रंदे व्हायला असंच प्रेम राहू द्या शेवटपर्यंत. धन्यवाद. ग्रुप जॉईन व्हायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. लवकर संपर्क करा. 500 रुपये फीज मात्र 1 वर्षाची. धन्यवाद. बघा त्याच्यात चारा नियोजन, खुराक नियोजन, चांगल्या क्वालिटीचं पिल्लू संगोपन, शेळ्यांचं संगोपन, बंदिस्त शेळीपालन, फिरस्ती शेळीपालन, त्याच्यानंतर गोठा नियोजन सगळं काही तुम्हाला शिकवलं जाईल. पण ग्रुप जॉईन झाल्यानंतर. इथे काही लोक म्हणतात सांगा बरं पिल्लू संगोपन कसं करायचं. त्याला म्हणलं किती शेळ्या आहे, ते म्हणतो अजून शेळ्या घ्यायच्या आहे. मग काय आलं पिंगलू संगोपन. अशी लोक बेकार आहे. त्याच्यामुळं ज्याला ताण द्यायचं ती कॉल करू नका. ज्याला खरंच काम आहे ती नक्की कॉल करा. धन्यवाद.